जेव्हाही मला केक खायची इच्छा झाली तर मी घरीच बनवते. पण माझ्याकडे जसं सामान नव्हता, जो सामान होता त्यात बनवलं. माझ्याकडे एकाच प्रकारचे बिस्किट तर नव्हते, पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, मी ते घेतले. असं काहीच नसतं आहे की एकच प्रकारचे बिस्किट पाहिजे. असतील तर घ्या, जो तुम्हाला बिस्किट आवडत असेल तोच बिस्किट घेऊ शकता. माझ्याजवळ प्रकारचे बिस्किट होते, ते मी घेतले. त्याचे रॅपर काढून म्हणजे बिस्किट साईडला केले व त्यात थोडी साखर घालून त्याचं आहे ना पावडर बनवून घेतले. खूप असं बारीक पावडर करायचं. सगळे बिस्किटचं मी पावडर तयार करून घेतलं. थोडी थोडी साखर टाकायची, जेणेकरून आपला जो केक आहे ना जास्त गोड असला ना जास्त खाल्ला जात नाही. म्हणून थोडी थोडी साखर टाकून मी त्याचं पावडर बनवून घेतलं. त्यानंतर दूध टाकून टाकून त्याचं पेस्ट फेटून घेतलं. छान असं सॉफ्ट असं पेस्ट आहे, असं पातळ नाही करायचं. दूध हे थोडं थोडं टाकूनच आपण पेस्ट तयार करायचं, जेणेकरून त्याच्यात लम्स नको पडायला, म्हणजे गुठळ्या नको पडायला. एकाच साईडने छान असं पटापट पटापट फेटून घ्यायचं. तर पेस्ट हे छान प्रकारे फेटून झालं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये पाणी घातलं व माझ्याकडे ही रिंग होती, मी ती रिंग ठेवली. तुमच्याकडे जे काही असेल तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर माझ्याजवळ ही केकची प्लेट होती. माझ्याजवळ तूप तर नव्हतं, तर मी बटर लावलं भरपूर सारं. जो सामान असला त्यातच खुश राहून त्यातच सगळं काही बनवून खाऊन घ्यायचं. इतकं टेन्शन नाही घ्यायचं, माझ्याजवळ हे नाही, माझ्याकडे ते नाही. त्यानंतर मी इनो टाकून इनोवर थोडं दूध टाकून छान प्रकारे फेटून घेतलं. इनो ही थोडीच टाकायची, कारण जास्त इनो टाकली ना त्याचा टेस्ट हा केकमध्ये उतरतो. त्यानंतर इनो टाकून छान प्रकारे फेटून मी त्या केकच्या प्लेटमध्ये टाकलं पेस्ट व ते कढईमध्ये लावून दिलं. व कढईवर ना पण ताट झाकलं ना, त्यानंतर ना त्यावर जड सामान काहीतरी ठेवायचं, जेणेकरून आपला जी हवा आहे ना आतली ती बाहेर नको निघायला. त्यानंतर मी 15 मिनटं केकला स्टीम केलं व केकचे आजूबाजूचे ते काठ आहेत ना ते काढून त्याला केकला छान प्रकारे काढून घेतलं. माझा केक थोडा तुटला होता, काही अडचण नाही, पण केक हा खूप टेस्टी झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.